आज पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सचिन गाया शुगर लिमिटेड यांनी शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल थकवलेले आहेत। 6 महिने झाले कारखाना बंद झालाय, परंतु शेतकऱ्याचं 1 रुपयाही देणं आतापर्यंत कारखानदारांनी दिलं नाही। यामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी आंदोलन केले, वेळोवेळी प्रशासनाला निवेदने दिले, प्रशासनालाही वेटीत धरलं, परंतु त्याचं फलित म्हणून फक्त साखर कारखान्याची RRC निघाली आणि त्या RRCच्या पोटी कलेक्टरांनी माननीय तहसीलदार साहेबांना आदेश दिले की त्या कारखान्यातील प्रॉपर्टी साखर असेल, मॉलेसेस असेल, बगास असेल हे विकून त्या शेतकऱ्याला पेमेंट देण्यात यावं। परंतु तहसीलदाराने त्या RRCच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम केले। RRC चुकीच्या पद्धतीने RRC केली, शेतकऱ्यांचे दिवस वाढवण्याचं काम या तहसीलदार साहेबांनी केलं, तहसील प्रशासनाने केलं। खऱ्या अर्थानं RRC लिलाव करत असताना त्या लिलावाच्या प्रक्रिया कशा करतात, ती लिलाव कसा झाला पाहिजे, त्याच्यात असणाऱ्या अडचणी दूर करून तो लिलाव केला पाहिजे, ह्या सगळ्या अटी शर्ती असताना कुठल्याही अटी शर्तीचं पालन न करता लिलाव केला, पुन्हा शेतकऱ्याच्या हातावर तूर देण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे। वेळोवेळी वेळ घालण्याचं काम प्रशासन करतंय, त्यामध्ये शेतकरी त्रस्त झाले। शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण फीस भरणं त्या शेतकऱ्याकडे असताना शेतीविषयक कुठलाही निर्णय घेता येत नसल्या कारणानं शेतकरी आज आर्थिक विवंचनेत आहे, म्हणून शेतकरी आत्महत्याकडे वळतोय। आम्ही त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी प्रयत्न करत आहोत आणि असाच आज एक प्रयत्न म्हणून आज आम्ही पैठण तहसील कार्यालयाला निवेदन दिलं होतं की येत्या 17 तारखेला आपल्या कार्यालयामध्ये आम्ही कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करणार आहोत। तहसील प्रशासनाला काम करू देणार नाही, कारण जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांचे घामाचे दाम शेतकऱ्याला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही प्रशासनाला काम करू देणार नाही असा इशारा दिला होता। परंतु आमच्यावरच पुन्हा गुन्हे दाखल करणार, आमच्यावरच 353 दाखल करणार, या हेतूने आम्ही एक निर्णय घेतला। शेतकऱ्यांसाठी आमचं बलिदान गेलं तरी चालेल, परंतु आम्ही प्रशासनाला विठीला न धरता आम्ही स्वतःचं बलिदान देऊ, पण शेतकऱ्याला न्याय देऊ अशी भूमिका घेत आज आम्ही पैठण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असणारी पाण्याची टाकी, त्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहोत। या आंदोलनाची भूमिका आम्ही वेळोवेळी बदलणार आहोत। 2-2 तासाला आंदोलनाची दिशा बदलून आम्ही आंदोलनाची भूमिका तीव्र करणार आहोत। सहा महिन्यापासून आपले जे सचिन गाया शुगर इंडस्ट्रीकडे आपला जो ऊस गेलेला आहे, त्या ऊसाचं जे पेमेंट आपल्याला मिळालं आहे, त्या पेमेंटसाठी वेळोवेळी माननीय मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आंदोलन करत आहोत। मित्रांनो, आता तुम्ही सगळे होता, आपण साखर सहसंचालक यांच्याकडे आंदोलन केलं, वेळोवेळी त्यांना निवेदन दिलं, त्यानंतर आपण माननीय जिल्हा अधिकारी साहेब संभाजीनगर यांना निवेदन दिलं, पैठणचे तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलं। मित्रांनो, या निवेदनातून आपल्याला RRC नावाची एक शासनाने दिलेली योजना सहकार आयुक्तांनी मंजूर केली, साखर आयुक्तांनी मंजूर केली। या RRCच्या माध्यमातून 3 जुलै 2026 रोजी पैठण तहसील कार्यालय येथे सचिन गाया शुगर इंडस्ट्रीच्या साखर कारखान्याकडे जी काही साखर शिल्लक आहे, ती साखर आणि साखर कारखान्याची विविध मालमत्ता याचा शासकीय नियमानुसार लिलाव झाला। त्या दिवशी तुम्ही सगळेजण हजर होते। 3 जुलै रोजी त्या लिलावात असं ठरलं गेलं की ज्या 8 एजन्सीनी सहभाग घेतला होता, या 8 एजन्सीचे प्रत्येकी 10 लाख रुपये तिथं डिपॉझिट जमा झालं आणि जी एजन्सी तो लिलाव घेतला, ज्या एजन्सीनं लिलाव सर्वोच्च बोली बोलून साखर घेण्याचं, त्यांनी विकत घेण्याचं ठरवलं, असे यश कन्स्ट्रक्शन नगर यांनी 8 कोटी 9 लाख रुपयाला त्या लिलाव बोलला।
पण त्या लिलावाबद्दल सुद्धा मित्रांनो अफवा आहे. आपल्याला त्याच दिवशी सांगण्यात आलं होतं का सदरील यश कन्स्ट्रक्शन कंपनी ही सचिन घायाच्या नातेवाईकाची आहे. कुठंतरी शेतकऱ्याला वेळ काढूपणा काढायचा, कुठंतरी शेतकऱ्याच्या अर्जाला केराची टोपली दाखवायची, असं काम या प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मित्रांनो, आपल्याला त्या दिवशी लिलावाची प्रक्रिया जी शासनानं पारदर्शक पद्धतीने करायला पाहिजे होती, तर तिला आपल्याला या प्रशासनानं, या जिल्हाधिकारी प्रशासनानं, या तहसील प्रशासनानं आपल्याला साफ फसवलेला आहे. यांनी आम्ही आत्ताच माननीय तहसीलदार साहेब यांना विचारलं असता काय झालं बाबा, ते 7 दिवसाच्या आत ठरलं होतं. 7 दिवसाच्या आत ज्या लिलाव झालेल्या साखर ताब्यात घ्यायची आणि 7 दिवसाच्या आत सगळे पैसे जमा करायचे, असं त्या लिलावाच्या प्रक्रियेत ठरलेलं होतं. त्याचं व्हिडिओ चित्रीकरण त्यांच्याकडे आहे. पण मित्रांनो, आम्ही त्यांना विचारायला गेलो 7 दिवसानंतर, बाबा काय झालं, या साखरेचे पैसे जमा झालेत का? तर माननीय तहसीलदार साहेब मॅडम यांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला कलेक्टरच्या अकाउंट विभागातून सांगण्यात आलं का सदरचा लिलाव हा चुकीच्या पद्धतीने झाला. सदरचा लिलाव चुकीच्या पद्धतीने झाला म्हणून तो लिलाव आपल्याला ग्राह्य धरला जाणार नाही. मित्रांनो, आपल्याला किती फसवले गेले, प्रचंड फसवलं गेलं. जिल्हाधिकारी साहेबांच्या सहीनुसार लिलावाची निविदा काढली गेली. ती निविदा वेगवेगळ्या पत्रात, वेगवेगळ्या दैनिकात छापल्या गेली, ती प्रसिद्ध झाल्या गेली आणि त्याच्यात आव्हान देऊन 8 एजन्सीदा आल्या. पण त्यानंतर अकाउंट विभागानं काय सांगितलं? अकाउंट विभाग म्हणतो का 1 करोडच्या पुढं ही टेंडरिंग व्हायला पाहिजे, ती टेंडरिंग झाली नाही.